आज एक सकाळी गोष्ट घडली ती मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे 7, 7:15 वाजता आमच्या वाडीतलेच काका आलेले दुकानात बिस्किट पुडा न्यायला. बिस्किट पुडा घेण्यासाठी त्यांनी पिशवी एका बाकावरती ठेवली आणि तीच पिशवी खाली पडली आणि पडता पडता पिशवीमधला ती विला म्हणजे कोयती होती ना, तीच हाताला लागली आणि हाताचं एवढं साल, म्हणजे दोन्ही हाताची एवढी आतमध्ये पांढरी स्किन दिसत होती. साल चामडी निघून गेली आणि एवढं रक्त येत होतं ना, एवढं की नुसतं असं कोंबडीसारखं निपलत होतं, एवढं रक्त येत होतं. म्हणजे बघूनच भीती वाटत होती. मम्मी लगेच त्याच्यावर हळद लावली आणि कपडा बांधला. पण त्या काकाने तोंडातून एक शब्द नाही काढला की दुखतंय असं, म्हणजे एक शब्द नाही बोलले. ते बिस्किट पुडा घेतला नाही, विला भरला आणि चहाचा थर्मास पण भरला नाही, पाणी पण त्या पिशवीत भरला नाही आणि रानात गेले. पण म्हणाले नाही मी घरी जातो, किंवा तोंडातून एक शब्द निघाला नाही की दुखतंय. म्हणजे मोठी माणसं सगळं दुखणं किती स्वतःच्या आतमध्ये लपवून ठेवत नाही. आम्ही शाळेत जायचं तेव्हा रडायचो, जॉबला गेलं तरी कोण बॉस ओरडला की नाही तो ओरडते मी जाणार नाही जॉबला असं आपण बोलतो. पण ते काका तसाच हात घेऊन कापायला गेले शेतात आणि हा हात होता तो, म्हणजे हातात विला पकडणार आणि हातात मूठ, म्हणजे असं कापणार ते ह्याच हाताने. म्हणजे दिवसभर ते किती सहन करते. आणि आपण एवढ्या गोष्टीसाठी रडत असतो आणि मोठी माणसं एवढं लागलं तरी जर आपण एका शब्दाने बोलणार नाही. ही सकाळ सकाळची 7, 7:15ची गोष्ट होती आणि ते रक्त ना पूर्ण त्या पिशवीवरती पण सांडलं होतं. एवढं कोंबड्यासारखं रक्त गेलेलं आणि त्या काकांना काहीच नाही वाटलं, तसेच ते गेले रानात. मला तो तो जे काही घडलेली गोष्ट ना अजून डोक्यामध्ये जात नाही. म्हणजे एवढी ते काका तसाच हात घेऊन ती पिशवी पण त्या हातामध्ये पकडून रानात गेले. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की किती ते सहन करतात मोठी माणसं. आणि आपण एवढंसं झालं की खरंच मोठी माणसं खूप सहन करतात, एका शब्दाने बोलत नाही. हे मात्र खरंच आहे.